मनोज जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो, मनोज जरंगे पाटिल तुम आगे बढ़ो। छत्रपति शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। आपण या ठिकाणी माननीय श्री मनोज जरंगे पाटील यांनी या महाराष्ट्रामध्ये उभे केलेल्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आपण या ठिकाणी साखळी उपोषण चालू केले होते। त्यानंतर मनोज जरंगे पाटील यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आपण आंबेगाव तालुक्याच्या वतीने आपल्या तालुक्यातील माननीय श्री दत्ताभाऊ गांजाळे यांनी देखील या ठिकाणी गेले 6 दिवस अमरण उपोषण चालू केले आणि तमाम मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी काही ना काही योगदान आपलं देणं असतं। त्याला अनुसरून दत्ताभाऊ गांजाळे यांनी देखील काही न खाता अन्न त्याग करून 6 दिवस अमरण उपोषण केलं आणि आपण सर्वांनी काल पाहिलंच असेल, महाराष्ट्र सरकारचं शिष्टमंडळ काल मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेलं होतं आणि ते शिष्टमंडळ त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याकडे 2 महिन्याचा कालावधी मागितला, परंतु जरांगे पाटील यांनी त्यांना 24 डिसेंबरपर्यंतचा कालावधी या ठिकाणी दिलेला आहे। आजही सकाळपासून न्यूज चॅनलला 2 जानेवारी तारीख दाखवत आहेत, परंतु मागाशीच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जरांगे पाटील यांनी पुन्हा डिक्लेअर केलं आहे की आम्ही जे लिखित स्वरूपात घेतलं आहे शिष्टमंडळाकडून त्याप्रमाणे आम्ही त्यांना 24 डिसेंबरचीच तारीख दिलेली आहे शेवटची, आणि 24 डिसेंबर ही तारीख दिल्यानंतर जर 24 डिसेंबरपर्यंत सरकारने आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर तिथून पुढे हा संपूर्ण मराठा समाज मुंबईमध्ये धडकणार आणि मुंबईचं नाक बंद केल्याशिवाय राहणार नाही असं स्पष्टपणे काल जरांगे पाटील यांनी मीडियासमोर सांगितलेलं आहे। तरी त्यांना शिष्टमंडळाला हे सगळं लिखित घेऊन जरांगे पाटील यांनी काल त्यांचं आमरण उपोषण सोडलं। त्यांनी काल ज्यूस पिला, त्यानंतर जरांगे पाटील यांना लिव्हर आणि किडनीला सूज आल्यामुळे त्यांना काल ॲडमिट करण्यात आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार आज देखील आपण आपला आंबेगाव तालुक्यातील मराठा योद्धा माननीय दत्ताभाऊ गांजाळे यांचं आमरण उपोषण आज आपण या ठिकाणी मागे घेणार आहोत। केल्या खरं त्यांना देखील आपण त्रिवार मानाचा मुजरा करू आणि हे करत असताना मराठा समाजातील ज्यावेळी मराठा समाज आपल्या मराठा समाजासाठी आरक्षण मागण्यासाठी गेला त्यावेळेस हे राज्यकर्त्यांनी फक्त आपल्याला वेगवेगळ्या दिशा दाखवून आपल्यामध्ये फूट पाडून नेहमीच आपलं मराठा समाजाचे 2 बाजू करून आपली पोळी भाजण्याचं काम केलं। परंतु आपण पाहता गेले 50 दिवसापासून ज्यांच्या नेतृत्वाखाली आपण हे आंदोलन हे सक्सेस करतोय ते आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील यांनी राज्य शासनाने सर्व प्रयोग करून पाहिले, परंतु मनोजदादा कुठल्याही पद्धतीत कुठल्याही भावामध्ये मागं न सरल्यामुळे निश्चितप्रमाणे मराठा समाजाची भावना मराठा समाजाच्या अपेक्षा या पूर्णपणे वाढलेल्या आपल्याला दिसतात। मित्रांनो, मराठा समाजाला आरक्षण कशासाठी पाहिजे काय पाहिजे या संदर्भात आपल्याला पूर्णपणे माहितीच आहे। त्या संदर्भात नंतर बांगेर साहेब आपल्याला थोडक्यात सांगणारच आहोत, परंतु हे आपल्या तालुक्यामध्ये खरं तर मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून गेले 10 दिवसापासून आपण प्रत्येक गावागावामध्ये आपल्या या तालुक्याच्या वतीने हे साखळी उपोषणाचं आयोजन केलं होतं। हे साखळी उपोषणाचं आयोजन करत असताना आंबेगाव तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने हे आंदोलन सुरू असताना मग प्रत्येक विविध गावांमध्ये माझ्या माहितीनुसार आंबेगाव तालुक्यामध्ये 20 ते 25 गावांमध्ये हे साखळी उपोषण सुरू आहे। सुरू असताना वेळोवेळी राज्य शासनाने पहिला मनोजदादा जरांगे पाटील यांना 30 दिवसाचा अल्टिमेट दिलता, परंतु मनोजदादा जरांगे पाटील यांनी त्यांना 30 दिवसाचा न करता 40 दिवसाचा दिला।
40 दिवसामध्ये देखील राज्य शासन हे पूर्णपणे अपयशी ठरलं. त्यानंतर देखील 10 दिवसाचा मागील 10 दिवसामध्ये आपण पाहिलं राज्य शासनाने कुठल्याही पद्धतीचे पावलं न उचलता फक्त बघ्याची भूमिका ठेवली आणि मग महाराष्ट्र पेटतोय, मराठा पेटतोय हे पाहिल्यानंतर मग मागील 2 ते 3 दिवसापासून प्रत्येकजण जरांगे पाटील साहेबांच्या संपर्कात राहून वेगवेगळ्या कमिट्या, वेगवेगळ्या समित्या स्थापन करून त्यांना भेटण्यासाठी पाठवत होते. खरं तर काल आपण सर्व टीव्हीच्या माध्यमातून पाहिलं असेल का मनोज जरांगे पाटील यांच्या माध्यमातून मराठा समाजाची जी राज्यस्तरीय जी कमिटी केली त्या कमिटीच्या माध्यमातून विविध चर्चा झाल्या. चर्चेच्या माध्यमातून काही मनोज जरांगे पाटील यांचे काही नियम व अटी असतील आणि शासनाने देखील काही त्यांना सांगितले. त्यामुळं निश्चितप्रमाणे जे आरक्षण आहे ते आम्हाला मराठा समाजाला निश्चितप्रमाणे देऊ, परंतु त्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्या. त्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी त्यांना काल आपल्या टीव्हीच्या माध्यमातून जर पाहिलं तर 2 जानेवारी 2024 दिलता, परंतु सकाळी देखील 24 डिसेंबरपर्यंत ही अल्टिमेट दिलेली आहे. परंतु जसं जसं आदेश येईल त्या पद्धतीने आपण ते पुढील कारवाई करणारच आहोत. परंतु राज्य शासनाला माझी एक विनंती आहे की आपल्याला 40 वर्षात काही करता आलं नाही, मागील 40 दिवसात काही करता आलं नाही, मागील 8 दिवसात काही करता आलं नाही, तर आमची विनंती आहे की पुढील 60 दिवसात आपण काहीतरी कराल याची आम्हाला अपेक्षा आहे. परंतु जर काही झालं नाही तर निश्चितप्रमाणे याचं तुम्ही लक्षात ठेवा की मनोज जरांगे पाटील साहेबांनी सांगितलेच आहे की महाराष्ट्राचं ज्या आर्थिक राजधानी जे म्हणून संबोधलं जातं ती मुंबई ही निश्चितप्रमाणे सर्व ठिकाणी नाकाबंदी केली जाईल आणि त्यावेळी जर मराठा परत खवळला परत मागे सरणार नाही. ही शेवटची अल्टिमेट आहे. हे संबंध मराठा समाजाच्या वतीने आपण निश्चित त्यांना सांगितलेलं आहे. परंतु हे करत असताना आपल्या आंबेगाव तालुक्यामध्ये प्रत्येक मराठा समाजातील गावागावात आपण तळागाळात आपण बांगर साहेब असेल, बानकरे साहेब असेल किंवा सर्वच फुले साहेब सर्वच असतील, आम्ही सर्वजण त्या तालुकाभर गावागावात फिरत असताना मराठा समाजाला जागरूक करण्याचं काम केलं आणि काम करत असताना निश्चितप्रमाणे मराठा समाज हा एकवटलेला दिसतोय. आजपर्यंत कधीही कुठल्या गावामध्ये असे मोर्चे किंवा साखळी उपोषण झालेली नव्हती, ती आता होत चाललेली आहे. मराठा समाज निश्चितप्रमाणे आता जागा झालेला आहे आणि राज्य शासनाने लवकरात लवकर जर निर्णय जर घेतला नाही तर निश्चितप्रमाणे त्याचा पडसाद तुम्हाला पुढील दिशा काही पाहावयास मिळेल. दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करतो. मराठ्यांचा क्रांतीसूर्य मनोज जरांगे पाटील दादा यांनी दिलेल्या आदेशावरून सकल मराठा समाज आंबेगाव तालुक्याच्या वतीनं गेली 9 दिवसापासून इथं साखळी उपोषण सुरू आहे. त्यांनी उपोषणाचे टप्पे ठरवले होते. त्या उपोषणाच्या टप्प्या ठरवल्याप्रमाणे दुसऱ्या टप्प्यात त्यांनी आदेश दिला की गावोगावी तुम्ही आमरण उपोषण चालू करा. समस्त सकल मराठा बांधवांची चर्चा करून मी आमरण उपोषणाचा निर्णय घेतला. आता अनेकांना वाटलं असेल का हा राजकीय यांनी घेतला आहे का काय घेतला आहे, पण हा मराठ्यांच्या लढाईत आपलंही कुठंतरी योगदान असावं यासाठी घेतलेला हा निर्णय आहे. आणि मी निर्णय घेताना माझ्या डोळ्यापुढं मनोजदादा जरांगेंचं मी पाहिलं होतं. आपण सुनील भाऊंनी सांगितलं की 1 दिवस आपण उपाशी राहू शकत नाही, पण जो माणूस 3 महिन्यात 2दा उपोषण करतो हे आज तगात मला नाही वाटत संपूर्ण भारत देशात कोणी केलं असेल. पहिलं मला वाटतं की 15 का 14 दिवसाचं होतं, परत 9 दिवसाचं. किती त्रास होत असेल. त्यांनी तर पाण्याचाही त्याग केला होता, मी तरी कमीत कमी पाणी पित होतो. कालही मला आरोग्य यंत्रणेने सांगितलं का तुमच्या किडनीवर परिणाम होत चालला आहे, किटोन्स वाढले, पण हटायचं नाही. मी ठरवलं होतं. मला मनसर पोलीस स्टेशनचे PI मांडके साहेबांनी सगळ्यांनी विनंती केली होती की तुम्ही उपचार घ्या, पण उपचार घ्यायची जरी वेळ आली असती तरी पण ह्याच व्यासपीठावर उपचार घ्यायचे, पण जोपर्यंत जरांगे दादांचा आदेश येत नाही तोपर्यंत उठायचं नाही. काल त्यांनी उपोषण मागे घ्यायचा निर्णय घेतलेला आहे. आता फक्त उपोषण आपण मागं घेतले, लढाई काही संपलेली नाही. जर शासनाने दगाफटका केला त्यात पुढची धडक मुंबईवर असेल हे संपूर्ण मराठा समाजाला त्यांना सांगितलेलं आहे. या उपोषणामध्ये सर्वांनी मला सहकार्य केलं. माझ्या मराठी बांधवांनी रात्रींदिवस माझी काळजी घेतली. प्रशासनाने सुद्धा म्हणजे पोलीस प्रशासन असेल, आरोग्य यंत्रणा असेल, महसूल विभाग असेल, यांनी सगळ्यांनी काळजी घेतली. रात्रंदिवस मराठा बांधव उषा पायथ्याशी बसून होते, पण इथं झाडून घेण्यापासून मला न्यायला घेऊन जाण्यापासून, त्यामुळं माझ्या चेहऱ्यावर जे आजही तेज दिसतंय या सगळ्यांमुळेच मला ऊर्जा भेटली. सर्व पत्रकार मित्रांचा मी मनापासून आभार मानतो आणि इथून पुढं जो आपल्याला आदेश येईल
त्या लढाईमध्ये आपण सर्वांनी मराठ्यांच्या मागे उभं राहावं. सर्व जाती धर्माच्या लोकांनी याला पाठिंबा दिला, त्यांच्याही मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. याला बोल द्या थांबा बाजूला. कोळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक राजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की. स्वराज्य संस्थापिका, स्वराज्य संकल्पिका राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा. बोला छत्रपती संभाजी महाराज की. एक मराठा, एक मराठा. जय जिजाऊ. अरे तुमचं आमचं नातं काय. जय जिजाऊ. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमच्या यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.